स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पेरूपासून तिखट, गोड, आंबट अशा प्रकारची एक छान अशी चटणी तयार करणार आहोत। त्यासाठी आपण आता पेरू घेतलाय। हा अर्धवट पिकलेला पेरू आहे। कच्चा किंवा पूर्ण पिकलेला पेरू सुद्धा या रेसिपीसाठी चालतो आणि आपला हा पेरू आतमध्ये मस्त असा लाल कलरचा निघालाय। पेरू खाताना बऱ्याच वेळा दातामध्ये बी अडकतं, त्यामुळे आपण मधला जो भाग आहे तो काढून टाकायचा आहे। या रेसिपीसाठी प्रत्येक वेळेला लाल पेरू निघेलेच असं नाही, त्यामुळे पांढऱ्या पेरूचं सुद्धा चटणी खूप छान लागते। आता हा पेरू आहे तो बारीक आपण याच्या तुकडे करून घेणार आहोत। हा पेरू असा पण नुसता खायला तर छान लागतोच, पण बऱ्याच वेळा जास्त जर आपण घरामध्ये पेरू आणले तर त्या पेरूंचं काय करायचं असा जर प्रश्न पडत असेल तर तुम्ही या एका पेरूपासून पण भरपूर अशी चटणी तयार होते आणि ही जी चटणी आहे तुम्ही ब्रेड बरोबर, चपाती बरोबर खायला सुद्धा छान लागते। सेम जॅम सारखंच लागतो, फक्त आपण याला थोडंसं स्पायसी बनवणार आहोत। त्यासाठी तीळ घेतलेत आपण 2-3 चमचे आणि ह्या वाळलेल्या मिरच्या आहेत। वाळलेल्याऐवजी हिरव्या पण चालतात आणि चिंच घेतली आहे आणि हा गूळ घेतला आहे। चिंच, गूळ, मिरच्या, तीळ ह्यामुळे आपली जी पेरूचा चटणी आहे ती टेस्टी बनते। आणि आपण कुंडीमध्ये लावलेला हा जो पुदिना आहे तो फ्रेश पुदिना आपण वापरतो। अशा पद्धतीनं पुदिना तोडताना वरचा शेंडा तोडायचा, म्हणजे पुदिनाची वाढ पण खूप छान होते आणि आपल्याला असा फ्रेश पुदिना घरामध्ये जर लावला असेल तो झटपट आपल्याला वापरायला मिळतो। अशा पद्धतीनं मी आता वरची शेंडी तोडून घेते पुदिन्याची। पुदिना हा टेस्टला पदार्थाची टेस्ट तर वाढवतोच, पण पचनक्रिया सुधारण्यासाठी सुद्धा खूप मदत करतो। तर एक रॉक सॉल्ट घेतलं आहे, रेग्युलर सॉल्ट पण चालतं, पण ह्यानी टेस्ट खूप छान येते चटणीसाठी, म्हणून आपण रॉक सॉल्ट घेतलं आहे। आणि आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। पेरू हे फळ वर्षभर आपल्याला खायला मिळतं आणि या पेरूपासून वेगवेगळ्या रेसिपीज आपण तयार करू शकतो। बऱ्याच वेळा आपण मार्केटमधनं जॅम विकत आणतो आणि तो जॅम तसाच बाटलीमध्ये राहतो, खाल्ला जात नाही। त्यापेक्षा जर अशा पद्धतीनं मधनं फ्रेश पेरू आणून त्याचा पण अशा पद्धतीचा तिखट, गोड, आंबट चवीचा हा आपण याला तुम्ही जॅम म्हणू शकता, चटणी म्हणू शकता किंवा याची फोडी करून कोशिंबीरसुद्धा आपण तयार करतो। अशा पद्धतीचा हा टेस्टी आणि चटपटीत आपला हा चटणी किंवा जॅम तुम्ही चपाती बरोबर, ब्रेड बरोबर किंवा जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता। आपली ही पौष्टिक आणि चटपटीत चटणी खाण्यासाठी रेडी आहे। ही चटणी आपल्या पोटाची जे प्रॉब्लेम्स असतात ते सोडवण्यासाठी मदत करते, तसेच मधुमेह नियंत्रणात ठेवते, स्नायू बळकट करते। लाल पेरूमध्ये पांढऱ्या पेरूपेक्षा व्हिटॅमिन सी तसेच साखर कमी असते, कमी गोड असतो हा पेरू। अतिशय हेल्दी, टेस्टी आणि झटपट बनणारी ही पेरूची चटणी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।